नमस्कार मंडळी, मी आद्या. तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मला ना आजच हेअर वॉश करायचे आहेत आणि मी माझ्या हेअर्सना काहीच लावलेलं नाही आहे. काहीच म्हणजे काहीच नाही आहे. सो एक 4-5 तास आहेत माझ्याकडे, जे की मला आता हेअर वॉश करायचं आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की जर का सेम त्याच डेला मी हेअर वॉश करत असेल तर कशी प्रोसेस आहे किंवा मी कसं करते. सो आता मी हेअर्स वॉश केलेच नाही आहेत, तर मी आता माझ्या हेअर्सना ऑइल लावणार आहे. पहिला नीट केस कोंब करते, नीट विंचरणार आहे. आणि मग हेअर ऑइल लावते. माझा भाऊ इथे त्याचे सगळे कपडे ठेवतोय व्यवस्थित, त्याचं चालू आहे. मला ना एक कशी कमेंट पण आलेली की मी हेअर्स कसे कोंब करते ते पण मला सांगा म्हणून. सो त्याच्यासाठी ना मी असे वेगवेगळे करते, 2 असे सेपरेट पार्ट्स करते. पण सो आणि मग कोंब करते. आणि स्टार्टिंगला ना सगळ्यात पहिला जेव्हा आपण कोंब करतो तेव्हा खालून स्टार्ट करायचं. कधी पण कोंब करायला वरून स्टार्ट नाही करायचं, कधी पण खालून स्टार्ट करायचं. आधी ही जी बॉटमची साईड आहे ना ती व्यवस्थित कोंब करायची. त्या जट वगैरे ते इथे नाही राहिल्या पाहिजे, इथे व्यवस्थित कोंब करायचं. नंतर हळूहळू मग वरती जायचं. इथून डायरेक्ट नाही करायचं, नाही तर मग केस इकडची तुटतात आपली. यस, स्वतः व्यवस्थित कोंब करते, एकदम खाली कोंब करते. सो मी आता ह्या केसांच्या व्यवस्थित जटा काढलेल्या आहेत. आणि आता मी तेल लावते डोक्याला. पण मुळांना आधी लावायचंय, मुळांपासून स्टार्ट करायचंय. थोडं मसाज पण करायचंय तेल लावताना, कारण आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं. कधी पण हेअर ऑइल लावू ना थोडा मसाज करायचा. इथे लेंथला पण मी लावून घेते ऑइल आता सगळीकडे. हा कांदा टाकते.
आणि हे कोकोनट ऑइल आहे ना, हे आपण इथे स्किनला पण लावू शकतो आपल्या. मी फेसला तर लावतेच. जेव्हा पण मी हेअर ऑइल लावते ना, तेव्हा मी माझ्या फेसला पण लावते, म्हणजे पिंपल्स येत नाहीत. कोरडं आहे, जर तुम्ही रेग्युलर लावत असाल ना फेसला, तर अजिबात पिंपल्स येणार नाहीत तुमच्या फेसला. सो हे व्यवस्थित लावलंय. तर मी माझ्या हेअर्सना आता व्यवस्थित तेल लावलेलं आहे, व्यवस्थित ऑइलिंग झालेली आहे. आणि 2 ते 3 तासानंतर मी हेअर वॉश करणार आहे. रात्रभर किंवा दिवसभर वगैरे अजिबात ठेवणार नाही आहे. 2 ते 3 तास बस आहेत. तर आता माझ्या डोक्याला तेल लावून 2-3 तास झालेले आहेत आणि मी हेअर वॉश करायला जाते आहे माझा. मी ह्या टाईमला माझ्या हेअर्सना काहीच लावलेलं नाही आहे. ना ऑनियन लावलं आहे, ना राईस वॉटर लावलं आहे, काहीच नाही. फक्त आणि फक्त काय बोलतात, कोकोनट ऑइल लावलं आहे बस. बाकी काहीच नाही. फक्त कोकोनट ऑइलसुद्धा खूप आहे. आणि कधी कधी जास्त पण राईस वॉटर म्हणा, जास्त पण ऑनियन लावायचं नाही, ते ओव्हर प्रोटीन होतं. सो मी मागच्या व्लॉगमध्ये वगैरे केलेलं ना, त्यामुळे मी आता फक्त कोकोनट ऑइलनेच माझे हेअर वॉश करते. ते पण बरोबर त्याच दिवशी करते, म्हणजे आदल्या दिवशी पण हेअर ऑइल नाही लावलं आहे. आजच मला हेअर वॉश करायचे आहेत आणि आजच मी तेल लावलं आहे, असं माझं झालं आहे. तर आता मी माझे हेअर वॉश केलेत व्यवस्थित आणि एक 10-15 मिनटं असं बांधून ठेवणार आहे, जेणेकरून पाणी सगळं माझ्या टॉवेलमध्ये मुरेल. आणि त्याच्यानंतर मग मी नॉर्मल पंख्याखाली माझे केस सुकवणार आहे. वाव 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 वाव. तर तुम्ही बघू शकता माझे हेअर्स किती सॉफ्ट आणि सिल्की झालेत ते हेअर वॉश नंतर. आता बऱ्यापैकी सुकलेत सुद्धा, थोडेसे आतमध्ये ओले आहेत, पण ठीक आहे. सो मस्त झालेत. तर असा माझा संपूर्ण व्लॉग होता आणि मला माहिती आहे तुम्ही तो लाईक नक्की कराल. माझे व्लॉगसुद्धा लाईक करा, कमेंट करा आणि आवडत असतील तर शेअरसुद्धा करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.